पाकिस्तानातील एअर स्ट्राईक नंतर सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात। काँग्रेसकडून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित, अमित शहांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात। पाकिस्तानातील लाहोर शहर स्फोटाच्या घटनेनं हादरलं। लाहोरमध्ये एकापाठोपाठ एक 3 स्फोट। स्फोटानंतर लाहोरमधून सर्व विमानांचं उड्डाण रद्द। पाकिस्तानातील मुरीदकेला कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त। ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाचं प्रशिक्षण स्थळ नष्ट। मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबने इथंच घेतलं होतं ट्रेनिंग। भारताने केलेल्या हवाई हल्ल्यातील मृतांच्या संख्येत वाढ। पाकिस्तानातील मृतांची संख्या 31 वर तर 46 जण जखमी झाल्याची माहिती पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्यांची माहिती। भारताच्या एअर स्ट्राईकवरून पाकचा माजी पंतप्रधान इम्रान खान बरळला। पाकिस्तानकडे भारताच्या कोणत्याही हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची क्षमता, इम्रान खानची दरपुक्ती। सलग 14व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूरमध्ये गोळीबार। पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांचं त्वरित आणि तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर। बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार। बलुचिस्तानच्या बोलंदर्रा भागात आयईडी स्फोट। हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीनं स्वीकारली। भारत आणि पाकिस्तानने आता एकमेकांशी चर्चा करायला हवी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन। दोन्ही देशांनी आता थांबावं, ट्रम्प यांचं आवाहन। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल पुन्हा लांबणीवर। पुढील सुनावणी 31 जुलैला होणार। विशेष NIA कोर्टात पार पडली सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंबई भाजपचा ऍक्शन प्लॅन। मंडल कार्यक्षेत्रात बदल करण्याचा निर्णय। मुंबईत आता 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार। राज्यावर 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाचं सावट। मुंबई, ठाणेसह कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। तर यंदा 8 ते 10 दिवस आधी मान्सून दाखल होणार।